3 एकर हा जवळजवळ प्लॉट आहे. आपण महाराष्ट्रामधील मागच्या 3 ते 4 महिन्यापासून परिस्थिती बघता नर फुलांची संख्या खूप आहे. कारण वातावरण पावसाळा अनियमित पावसाळा आहे, अनियमित टेम्परेचर आहे. याच्यामुळं जमिनीमध्ये काम करणं, फवारण्या कशा घ्याव्या हे शेतकऱ्यांना थोडंसं कन्फ्युजन झालं आणि त्यामुळे नरकळीचा प्रादुर्भाव ह्या वर्षी खूप जास्त झालेला आहे. त्यामध्ये आता परत 2-3 दिवसापूर्वी गारा पण पडल्या, पाऊस पण खूप जास्त झाला. याच्यामुळे वातावरणाच्या याच्यामुळे शेतकरी भरपूर कन्फ्युज झाले. आता मी ह्याच प्लॉटमध्ये मागील 15 ते 20 दिवसात 2 चक्कर झाले होते. एवढी बेकार परिस्थिती आहे प्लॉटची, मला नव्हतं वाटत की एवढी सेटिंग एवढ्या फास्ट मध्ये होईल. पण ही कशी झाली, काय झाली, आपण हे कंपनीचे सायंटिस्ट त्यांच्याकडून जाणून घेऊ, शेतकऱ्यांची थोडीशी मुलाखत घेऊ. थोडं जवळ. नमस्कार साहेब. नमस्कार. आता ही परिस्थिती याच्या अगोदर अशी होती की मी बघितलं होतं की नरकळींची संख्या भरपूर प्लॉटमध्ये दररोज 4 ते 5 प्लॉट फिरतो मी. नरकळी म्हणजे एकाच 20-20 नरकळी लागलेली, मी एक मादी आणि 20 नरकळीचं प्रमाण आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता बघायला भेटतंय. तर आपलं माझ्या मते या झाडावरती सेटिंग, मी प्रत्येक झाड फिरलेलो आहे, खाली आपल्याला दिसणारच आहे, 70-80 सेटिंग आपल्या याच्यावरती आहे. आणि काही अजून काही नरकळी ड्रॉपिंग होऊन मादी कळी निघण्याचं पण प्रमाण अजून खूप आहे. पण आता जे आहे ते 50 ग्रॅम 100 ग्रॅम पर्यंत काही काही फळं गेलेली, 70 ते 80% बागाची या पूर्ण 3 एकर बाग आहे. सेटिंग एवढी फास्ट कशी काय करून दाखवली, मागच्या 20 दिवसातला फरकच मी सांगतोय. यांची शूटिंग माझ्याकडे आहे, मी ती पण दाखवणार की 20 दिवसापूर्वी काय परिस्थिती बागेची आणि आता 70-80 फळं डायरेक्ट मला दिसत आहेत. म्हणजे खरंच अचंबित करण्यासारखे. थोडक्यात थोडीशी माहिती द्या सर. सगळ्यात महत्वाचं असं कोणत्याही जगामध्ये एक प्रोडक्ट नाही निघालं की स्प्रे केल्यानंतर सेटिंग होईल किंवा मादी काळी निघेल. जे काही काम होत असते ते सगळं रेस्टिंग पिरियड मध्ये होत असते. 100% ओके, रेस्ट अवस्था फार महत्वाची आणि एव्हरीथिंग इज पॉसिबल. परंतु आपल्या कामामध्ये आपण समजा बदल केला, कंडिशन कशीही असो, ओके, पण ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या झाडाची फिजिओलॉजी समजत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर मॅनेजमेंट करू शकत नाही. ओके, तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे, बघा, डाळिंबाच्या झाडामध्ये अन्नसाठा तयार करण्यासाठी पानातील अन्नद्रव्य डोळ्यामध्ये येण्यासाठी आणि झाडामध्ये ते ट्रेस हार्मोन्स वाढविणे आणि ग्रोथ हार्मोन्स कमी करणे, ओके, जेणेकरून जाळ काडीच्या डोळ्यामधून मादी काडी बाहेर निघेल आणि ते मी केलेलं आहे. 100%. ओके, सांगण्याचं तात्पर्य असं आहे, बरेच शेतकरी बाग हार्वेस्ट झाल्यानंतर बागेकडे दुर्लक्ष करतात. ओके, आता जेव्हा आपण हार्वेस्टिंग करतो तेव्हा काय होते, एक मायनर वाउंड तिथं तयार होत असते आणि बुरशीचा, बॅक्टेरियाचा, ओके, डॉर्मंट फॉर्म मध्ये त्याच्यामध्ये प्रादुर्भाव राहून पुढे मग ते आपल्याला धोकादायक ठरू शकते. अशा वेळी सुद्धा तुमची जे फिजिओलॉजी आहे डिस्टर्ब होते आणि मग मादी काडीचं जे प्रमाण आहे हे फार कमी होत असते आणि आज तीच परिस्थिती चालू आहे. ओके, तर बहर संपल्यानंतर ऍक्च्युली 3 महिन्यापर्यंत आपल्याला खत आणि जे पाणी आहे ना हे बहरासारखं दिलं गेलं पाहिजे आणि हळूहळू हळूहळू मग पाणी देण्याचे प्रमाण कमी करून मग त्याला सांगण्याचं तात्पर्य जे आहे की स्टोरेज स्टेज मध्येच काम केलं गेलं पाहिजे. ओके, झाडाची शक्ती पहिली बळकट केली पाहिजे. आर यू गेटिंग व्हॉट आय से? समजलं ना? जे काही 4-5 महिन्याचे जे त्यांचे जे पिरियड असतात त्या काळामध्ये आपण काय करतो, रासायनिक खताचे जे वापर कमी करत असतो, केमिकल आपण थांबवलेलं असतो. आणि जी स्टोरेज स्टेज असते, कारण की जे काही स्थिर अवस्थेमध्ये असलेले जे काही अन्नद्रव्य आहे ते पिकाला त्या परिस्थितीमध्ये बायोटिक अबायोटिक ट्रेस मध्ये लागू होत नाही. परंतु आपल्या कंपनीचं जे आहे राईस प्लस म्हणून, हे एक उत्तम फर्टिलायझर आहे सर. उत्तम फर्टिलायझर, उत्तम फंगीसाइड आहे. याच्यामध्ये फोटोसिंथेसिस बॅक्टेरिया आहे, म्हणजे प्रकाश संश्लेषण घडवून आणणारे जीवाणू आहे याच्यामध्ये, राईट. याच्यामध्ये लॅक्टिक बेसिक बॅक्टेरिया सुद्धा आहे, सॅक्रोमायसिस पण आहे, म्हणजे सेंद्रिय कर्ब तयार करणारा. ओके, सॅप्रोफायटिस सुद्धा याच्यामध्ये आहे. म्हणजे इतर परत असे उपयुक्त जीवाणूचा इथं समावेश केला गेलेला आहे. ओके, म्हणजे इथे चांगली इथं स्ट्रेंथ टाकल्या गेलेली आहे. आणि सांगण्याचं तात्पर्य आहे, याच्या वापरामुळे अन्नद्रव्याची जी उपलब्धता आहे हे वाढीच लागत असते. मला एक थोडासा छोटा प्रश्न आहे. हा. या अबो 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर डेफिनेटली इज वर्कआउट करते. गेल्यानंतर काही जे जीवाणू आहेत, एनपीके जीवाणू म्हणून आपण त्याला, बॅक्टेरिया म्हणून, कुठल्याही असेल त्या डॉर्मेंट अवस्थेत मी जातात किंवा डेड होतात जास्त टेम्परेचरवर. पण याची कमाल मी अगोदर म्हणजे 15-20 दिवसापूर्वी या प्लॉट मध्ये काहीच नव्हतं आणि आता फक्त याच्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही मला साहेबांनी पण सांगितलं की मी हे सोडणार आहे. 2दा काहीतरी मी ड्रिप मध्ये सोडलं. याचं हे डॉर्मेंट अवस्थेमध्ये जात नाही का? नाही, हे बघा, आम्ही याला एएम मध्ये कन्वर्ट करतो.
कोणताही बॅक्टेरिया डायरेक्ट समजा आपण सुडोमोनास बेसिलस ट्रायकोडर्मा मायक्रोरायझा जे काय आपण सोडतात ना, ही चुकीची पद्धत आहे. ओके, आज तुमचा इसी वाढलेला आहे, तुमचा पीएच पोटेन्शियल हायड्रोजन वाढलेला आहे, टीडीएस वाढलेला आहे. अशा अवस्थेमध्ये कोणताच बॅक्टेरिया सर्वाईव्ह होत नाही. ओके, जेव्हा आम्ही कोणताही बॅक्टेरिया तयार करतो, जो आम्ही एक बायोलॉजिकल प्रोडक्ट तयार करतो, तेव्हा आम्ही डॉर्मंट फॉर्ममध्ये टाकतो. पण डॉर्मंट मध्ये आम्ही टाकल्यानंतर त्याला जोपर्यंत आम्ही ऍक्टिव्हेटेड करत नाही, बरोबर, तो कोणताही बॅक्टेरिया ईएमच्या स्वरूपातील एएम मध्ये कन्व्हर्शन होत नाही, तोपर्यंत जो आहे सर्वाईव्ह राहत नाही. पण जेव्हा आपण ऍक्टिव्हेटेड इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये ज्याचं कन्व्हर्शन करत असतो बॅक्टेरियाचं, त्यावेळेस तो 45 डिग्री मध्ये बी सर्वाईव्ह होऊ शकते. बरोबर, हेच महत्वाचं, हे शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे की ह्या ज्या टेम्परेचरला ते बॅक्टेरिया आपल्या जपवायच्या कशा, आणि यांनी पास्टाचा पण उपयोग केलेला आहे जेणेकरून वातावरण टेम्परेचर इथं मेंटेन राहील. तर आपल्याबरोबर शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अनुभव. हा 20 दिवसापूर्वी मी त्यांनाच फोटो पाठवला होता की या प्लॉटची परिस्थिती मलाच स्वतःहून अवघड वाटत होती की फुलकळी मी बराच चक्कर मारला होता. पण आज जे बघतोय माझे डायरेक्ट डोळे हे झालेले, मी बरेच प्लॉट फिरतो, आज जवळ 70-80% सेटिंग झालेली आहे. आणि अजूनही एवढी 100 ते 50 ग्रॅम पर्यंत फळ म्हणून लिंबू आकाराचं, त्यानंतरही अजून मादी कळीचं प्रमाण त्यांचं थांबलेलं नाहीये. आणि आज महाराष्ट्रामध्ये बघतोय या तारखेला तर नरकळीचं प्रमाण भरपूर जास्त आहे. आहे. Right. तुमचा अनुभव सांगा. नमस्कार. याच्यामध्ये आपण कोणतंही केमिकल आतापर्यंत फवारलेलं नाही, कोणत्याही प्रकारचं केमिकल खत टाकलेलं नाही, औषधे मारलेलं नाही, इथ्रिल सोडलंय. तर आता आपण जसं राईस आणि राईस प्लस हे ऑर्गॅनिक जे प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम इफेक्टिव्ह पद्धतीने काम केले जातात, आणि त्याचा आपण एक व्हिडिओ पण हे टाकला होता का ते कशा पद्धतीनं गुळ किती, समजा 20 लिटरचा ड्रम घेतला आपण तर त्याच्यात 17 लिटर पाणी घेऊन 2 किलो गुळ आणि 1 लिटर राईस प्लस हे द्रावण करून कमीत कमी 7 ते 8 दिवस जोपर्यंत त्याचा पांढरा लेअर येत नाही तोपर्यंत ते आपण तसंच ठेवलं पाहिजे. आणि त्याचं एईएम मध्ये कन्व्हर्जन म्हणजे ऍक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये जर कन्व्हर्जन झालं तर फर्टिलायझर म्हणून पण काम करतं, फंगीसाइड म्हणून पण काम करतं, आणि हे 1 रुपये लिटर प्रमाणे शेतकऱ्याला पडतं. डिकम्पोजिशन डिकम्पोज पण होतं. आपलं जे मॅन्युअर असेल खाली आपण जे टाकलेले असेल ते डिकम्पोजिशनला पण मदत करतं. तर एवढ्या स्वस्त आणि शेतकऱ्याला परवडणारा आणि जो रिझल्ट येतो आपल्या समोर आहे, 70-80 सेटिंग घेतं आपल्या झाडावरती, अजूनही फळ निघतायत. तर मला याच्याबद्दल थोडंसं टेक्निकली गाईड करा. ओके ओके. जसं की मी तुम्हाला म्हटलं की हे जे राईस प्लस आहे, ओके, एक कन्झोर्टियम आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारचे जीवजीवाणू टाकले गेलेले आहेत. ओके, सगळी स्ट्रेन्स टाकलेली आहे जीवजीवाणूची. याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितले की फोटोसिंथेसिस बॅक्टेरिया सुद्धा आहे. म्हणजे आता जगामध्ये जीवाणू 2च असतात, एक बॅसिलस, दुसरं सुडोमोनास. बाकी सगळी SSWP म्हणजे त्याची स्पेशीज असते. अनेक स्पेशीज याच्यामध्ये टाकलेल्या आहे. पण याच्यामध्ये VBM पण टाकलेलं आहे. VBM हे उत्तम कीटकनाशक आहे. जसं हुमणी वगैरे आहे, हुमणीसाठी मिलीबगसाठी उत्तमरित्या काम करत असते. VBM म्हणजे काय, वर्टिसिडियम ब्लेकनी, बिवेरिया बेसिना, मेटारिझम एनासोपनी, हे पण याच्यामध्ये टाकलेलं आहे. सुडोमोनास बेसिलसची चांगली स्ट्रेन्स टाकल्यामुळे हे उत्तम बॅक्टेरियानाशक आहे. ओके, हे बॅक्टेरिसाइड सुद्धा आहे, फंगीसाइड सुद्धा आहे. आणि याच्यामध्ये एनपीकेचे सगळे जीवजीवाणू असल्या कारणामुळे हे जमिनीत दिलेले जे स्थिर अवस्थेतील जे अन्नद्रव्य आहे जे पिकांना उपलब्ध होत नाही, त्या परिस्थितीमध्ये हे सोलबल फॉर्म मध्ये आणून पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देत असतात. अजून एक प्रश्न होता छोटासा. हा, मुळी पाण्यापर्यंत जाते की पाणी मुळीपर्यंत, हा कसा विषय? जेव्हा आपण खत देतो, ओके, शेतकरी जेव्हा बागांना फर्टिगेशन करत असतात, फर्टिगेशन म्हणजे खत व्यवस्थापन, त्याला फर्टिलायझेशन सुद्धा म्हणतात, त्यावेळेस आपण खत देतो. मग ब्लक फर्टिलायझर असो की सोलोबल फर्टिलायझर असो, तर कोणतंच अन्नद्रव्य मुळाकडे जात नाही किंवा मूळ कधी खताकडे येत नाही, कोणी कोणाकडे जात नाही. तर आपण दिलेले जे अन्नद्रव्य आहे हे पिकाला उपलब्ध करून देण्याचे काम आपले मायक्रोब्स करत असतात, साईल ऑर्गॅनिझम्स करत असतात. ओके, हे आहे. आणि शेतकऱ्यांची आर्थिक बचत होण्यासाठी सपोज हे 1500 रुपयाचं असेल, पण हे 1500 रुपयाचं नाहीये. 1 लिटर पासून तुम्ही 100 लिटर तयार करू शकतात. ओके, जे त्याचं CAP असतो, केअर फार्मिंग युनिट्स. ओके, ते म्हणजे 1 ग्राम मध्ये 150 करोड बॅक्टेरिया आहे याच्यामध्ये. ओके, आणि याचं आपण फर्मेंटेशन करू शकतो. आता याच्यामध्ये EM आहे. EM म्हणजे इफेक्टिव्ह कन्वर्ट करायचं. का बरं EM मध्ये कन्वर्ट करायचं? कारण की याला ऍक्टिव्हेट केल्यानंतर जर समजा कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण असेल 10% पुढे गेलं असेल, pH वाढला असेल, EC वाढला असेल, कारण की डाळिंबाचं झाड 2.5 ECच्या पुढे पाणी पित नाही.
मग अशा वेळी काय करायचं? मग हे जे आहे हे जे मायक्रोब्स आहे एवढे मग आम्ही त्याला एएम मध्ये कन्वर्ट करतो, ऍक्टिव्हेटेड इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट करतो. मग ते खली होतात, जिद्दी होतात आणि त्या परिस्थितीमध्ये ते तग धरून राहतात, सर्वायव्ह राहतात. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 20 लिटरचा हवाबंद प्लॅस्टिक कॅन घ्यायचं, 17 लिटर पाणी घ्यायचं, पाणी चांगलं घ्यायचं, त्याच्या म्हणजे गोड पाणी, 2 किलो गुळाचं द्रावण तयार करायचं आणि ही एक बॉटल टाकायची आणि झाकण बंद करायचं. आणि दर 24 तासांनी तयार होणारा जो कार्बन डायऑक्साईड गॅस आहे तो बाहेर काढायचा. असे 7 ते 8 दिवस करायचे. 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला त्या ड्रम वरती पांढरा थर जमा झालेला दिसेल. तो पांढरा थर म्हणजे काय? इस्ट, त्याला इस्ट म्हणतात, टॅक्रोमायसिस, तो आपण समजायचं की आपलं एएम तयार झालं. म्हणजे आपण काय केलं, 1 लिटर पासून 20 लिटर तयार केलं. मग काय करायचं, परत 2 लिटर बाजूला काढायचं. म्हणजे परत तुम्हाला राईस प्लसची बाटली टाकण्याची गरज नाही. 2 लिटर बाहेर काढायचं. जे 18 लिटर राहते डाळिंबाच्या झाडासाठी दर 21 दिवसांनी 10 लिटर एएम ड्रीप वाटे सोडून द्यायचं प्रति एकरी. आणि जे शिल्लक राहते, आता 10 मधून 18 लिटर तर आपलं 8 लिटर, तिथं काय घ्यायचं, 10 ml पर लिटर ऑफ वॉटर स्प्रे करायचं. म्हणजे हो, पावसाळ्यात तुम्हाला कोणतेच केमिकलचे फंगीसाईड बॅक्टेरिसाईड जे आहे ते वॉशआउट होतात. बरोबर. ओके. पण हे बायोलॉजिकल असल्यामुळे हे वॉशआउट नाही, उलट पक्षी याच्यात वाढ होत असते आणि ते फोपावतात आणि शोधून एकेका हानिकारक फंगसला बॅक्टेरियाला खाऊन उपजीविका करत असतात. या दॅट इज देअर. जे पेस्टिसाइड सुद्धा आहे, बॅक्टेरिसाइड सुद्धा आहे, फंगीसाइड सुद्धा आहे, राईट. तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे परत त्याचा आपण असे 5 वेळा करू शकतो. म्हणजे 1 लिटर पासून 100 लिटर तयार झालं. बरोबर. म्हणजे यूज कॉस्टिंग केली तर किती पडलं ते? ₹1 प्रति लिटर. बरोबर. 100%. आता मला तुमचा अनुभव सांगा. बरेच लोक आता तुम्ही फवारणी करत होते, म्हणजे काही म्हणजे तुमचा असा कॉन्फिडन्स मी असा बघितला होता की थोडासा कमी गेला होता, ढासळला होता. सेटिंग होईल का नाही? कारण सांगणारे गुरु बरेच होते की हे होऊ शकत नाही, आता प्लॉट आपला मला सांगणारे भरपूर होते. मी साहेबांना त्याबद्दल बोलतोय होतो. साहेब मला फक्त म्हणायचे तू करीत राह, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि आज सगळं काही व्यवस्थित येणीच. सेटिंग पाहून किती सेटिंग असं एखादा भरपूर झालं म्हणजे मनाच्या पेक्षा जास्त. बरोबर. आता कसा वाटलाय कॉन्फिडन्स तुम्हाला? व्यवस्थित, काही अडचण नाही. बरोबर. आता लोकांना, शेतकऱ्यांना सांगाल का हे वापरा राईस प्लस किंवा काय? नाही, राईस प्लस वापरायलाच पाहिजे. बरोबर. तुम्हाला जर माशी किंवा सगळ्या गोष्टी जर वाढवायच्या असतील सेटिंग, याची गरज. आज मधमाशाचं प्रमाण भरपूर आहे. सर इथे पोळ दिसले, मला मधमाशाचे पोळं दिसले. तर हे राईस प्लस पूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध आहे. आपण खाली कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. ज्यांना आपण मागवायचं कमी खर्चामध्ये, बाकीचे फर्टिलायझर मध्ये आपण कमी खर्च करून राईस प्लस आपण जर 1-2 लिटर जरी घेऊन गेला तर 1-2 महिन्याचे आपले काम होऊ शकतात. म्हणजे खाली जे आपले जे अन्नद्रव्य आहेत शिल्लक ते उचलण्याचं काम हे राईस प्लस करेल. प्रति एकरी एका व्यक्तीने समजा 4 ते 5 बाटल्या घेतल्या, ओके, तर त्याला जे काही फर्टिगेशन करतो तो त्याच्यामध्ये 50% त्यांना डायरेक्ट कपात होऊन जात, कमी हो. डेफिनेटली 50% तुमचा आहे ना खर्च कमी होतो रासायनिक खताचा. असेच या सेविका ऑर्गॅनिक कंपनीचे ब्लॉसम आणि इतर काही खूप चांगले प्रोडक्ट आहे, जे मायकोरायझा आहे, यामध्ये ल्युसिड म्हणून आहे, पण जे पांढरी मूळ वाढीसाठी वापरतो. असे खूप चांगले प्रकारचे 60-70 प्रोडक्ट आहे. आपण काही कंपनीचा हे करत नाही, पण मी स्वतः 6 महिन्यापासून रिझल्ट घेतोय. कोणत्या भरपूर बाजारात हजारो कंपनी आहे आणि सर स्वतः सायंटिस्ट असल्यामुळे सरांनी स्वतः याच्यात मेहनत घेऊन गेले 5 वर्षापासून काम करत होते. असे खूप चांगले प्रोडक्ट आपण याच्यात वापरले, जसे NPK आपण बघतो, केमिकल नाही येत. ह्या कंपनीचे DAP आहे, हे सगळे सॉइल ऍप्लिकेशन मधले आहे. त्याच्यात सॉइल गोल्ड आहे, सॉइल गोल्ड इन्हान्सर आहे, ब्लॉसम आहे, ल्युसिड आहे, ह्युमिक ऍसिड आहे. ह्या सगळ्या गोष्टी अशा चांगल्या प्रोडक्टच्या आहे आणि बाजारात खूप आहे. लोक त्याची विक्री करण्यासाठी करण्यात मजा नाही, पण जो स्वतः वापरतोय त्यांनी त्याचे अनुभव काय आहे ते आपण आता प्रत्यक्षात तुम्हाला दाखवले. तरी ते शेतकऱ्यांनी याचा नक्कीच विचार केला पाहिजे. 90% जवळजवळ सगळं 100% ऑर्गॅनिक प्लॉट आहे आपण हा. आणि आता आपण खालचा पण शरद किंग लावलेला आहे, आता तो पकडलाय, तो पण 100% आपण ऑर्गॅनिक, कोणत्याही प्रकारचं केमिकल यात वापरलेलं नाही. तरी आपल्याला विनंती आहे आपण याचा नक्की विचार करावा. धन्यवाद.